जो व्यक्ती ज्याला 3, 4, 5 वाजता जाग येते, 6 वाजेपर्यंत ज्याला जाग येते, त्याने समजायचं की देवाची आपल्यावरती कृपा आहे, त्यामुळे आपल्याला जाग येते. झोपत असताना नेहमी 12च्या अगोदर झोपावं, कारण भगवंताने ही सृष्टी निर्मिती करत असताना जे राक्षस आहेत ते सुद्धा देवापासूनच झालेले आहेत आणि जे आपण आहोत ते सुद्धा देवापासूनच झालेले आहेत. मग जसं देवाने आपल्यासाठी वेळ दिलाय तसंच त्या राक्षसांसाठी वेळ असेलच. मग त्या राक्षसाची वेळ कोणती आहे तर रात्रीच्या 12 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत ही राक्षसांची वेळ असते. त्या वेळेमध्ये राक्षस जागृत होत असतात आणि त्या वेळेमध्ये जो जागा राहतो त्याने समजायचं आपण कोण. बरेच बाया म्हणतात ना रात्री झोपच येत नाही, दुसरं काही नाही ते त्याचे लक्ष नाही. या 12 ते 3 वाजेपर्यंत जो जागा राहतो त्याने समजायचं आपल्यावरती काहीतरी संकट येणार आहे. पण 3च्या नंतर ज्याला जाग येत असेल त्याने समजायचं भगवंताची आपल्यावरती कृपा चालू आहे. पण त्या वेळेला उठल्याच्या नंतर काहीतरी देवाचं नामस्मरण करावं बरं का. नाहीतर सकाळी सकाळी खूप नेट चालतंय त्याच्यामुळे उठायचं काहीतरी करत बसायचं फोनवर, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणत नाहीत. काल देवराज ब्राह्मणाची कथा श्रवण केल्याच्या नंतर या महात्म्यामध्ये समोर बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची कथा येते. तो बिंदुक नावाचा ब्राह्मण वाशकल नावाच्या एका गावामध्ये राहायचा. त्या गावामध्ये तो राहत असताना जातीने ब्राह्मण होता, पण सदाचारहीन राहायचा. नेहमी पाप कर्म करत होता, कधी चांगले कर्म त्याने केलेच नाही. भगवंताचं कधी त्याने नामस्मरण केलंच नाही, भगवंताचं कधी चिंतन केलं नाही. देहाला आल्याच्या नंतर आपण कधीतरी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जसं आपल्याला जर का एखादी नोकरी लागलेली असेल तर त्या नोकरीचं काम आपल्याला रोज करावंच लागतं. तसंच हा मनुष्य देह भेटल्याच्या नंतर या देहाचं एक काम आहे, या देहाला एक लागलेली नोकरी आहे, ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण, देवाची आठवण, ती आपण केलीच पाहिजे. आणि ब्राह्मणांतर हे सर्व केलंच पाहिजे. ब्राह्मणांचे काही नियम असतात. ब्राह्मणाने कसं राहावं, किती वाजता उठावं, काय करावं, सगळे नियम असतात. ब्रह्ममुहूर्तावरती 4 वाजता उठावं. ब्रह्ममुहूर्तावरती उठल्याच्या नंतर आपण आपलं स्नान वगैरे आवरून काहीतरी भगवंताचं नामस्मरण करत बसणं म्हणजे ब्रह्ममुहूर्त. या 3 ते 6 किंवा 4 ते 6 वेळेमध्ये जो उठतो 3 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत उठण्याचा नियम हा ब्राह्मणांचा आहे. ब्राह्मणांनी त्या वेळेमध्ये उठावं. पण हा असणारा बिंदुक नावाचा ब्राह्मण जरी ब्राह्मण असला तरी ब्राह्मणांचं एकही लक्षण त्याच्यामध्ये नव्हतं. पापाचार करत होता, व्यवसाय करायचा, चांगल्या कर्माने कधी वागला नाही. तोच नाही तर त्या गावामधले बरेचसे लोक अज्ञानी होते, ज्ञान असून सुद्धा अज्ञानाप्रमाणे वागायचे. वाईट वागत होते, स्वधर्मी नव्हते. जीवन जगत असताना माणसाने थोडं तरी धर्माला धरून जगावं. पण त्या गावातला कोणताच माणूस धर्माला धरून जगला नाही. कुविचार करायचे, नेहमी वाईट विचार करायचे. माणसाचं जर का बघायचं झालं ना तर प्रत्येक जण बघा या कलियुगातला एकमेकांचा वाईटच विचार करतो. तुम्ही असो किंवा मी असो, आज आमच्या पुढे एखादा महाराज जात असेल तर आमच्या मनामध्ये कुठंतरी त्याच्याविषयी खंत येते.
तुमच्यामध्ये कोणी शेतीमध्ये काही पुढे जात असेल, कोणाचा ऊस जास्त झाला असेल, कोणाचा कापूस जास्त झाला असेल, तर आपण म्हणतोच. कोणाचं हरभरा जर का जास्त झालं तर म्हणते ते आमच्या रानातलं उपटून नेत होतं, तसं तसंच ठेवलं ना. आपल्या मनामध्ये वाईट विचार मात्र येतो. कुविचार हा आपला, बघा संतांनी सांगितलेले, संत जे विचार करतात ना, ते संत विचार करत असताना सुमतीने विचार करतात. 4 प्रकारच्या मती असतात: कुमती, मंदमती. कुमतीचे विचार असतात ना, ते आपलं चांगलं नाही झालं तरी चालेल, पण पुढच्याचं चांगलं कधी झालं नाही पाहिजे, हा विचार असतो कुमतीवाल्या माणसांचा. एक वेळेस आपलं वाईट झालं तरी चालेल, पण त्याचं चांगलं नाही झालं पाहिजे. एक भगवान शंकराचा असाच भक्त होता. दृष्टांतामध्ये आमचे गुरुवर्य सांगायचे की भगवान शंकराचा खूप मोठा भक्त होता. शेजारच्याने चांगलं त्याचं चालू होतं, मस्त मुलं बाळ, पैसे वगैरे छान चालू होतं. आमच्या पठ्याला कुठं जमतं. सकाळी पहाटेच भगवान शंकराकडे गेला आणि भगवान शंकराला जाऊन त्याला चालू केलं, भोळ्या शंकरा. नाही नाही, ते त्याला उपमा देऊ देऊ बोलू लागला. प्रार्थना केली, 1 नाही 2 नाही, बघता बघता सकाळचे त्याचे 12 वाजले दुपारचे, तरी सुद्धा पठ्या काही जागेवरून उठला नाही. आमच्या पार्वती मातेला दया आली. म्हणे, ओ भगवान शंकरा, तुम्हाला काही वाटतं का नाही, एवढ्या या घोर कलियुगामध्ये तुमचा एकच भक्त आहे, निष्पापपणे तुमची सेवा करतय, सकाळपासून तिथे बसलाय भजन करत, काही न खाता. जाऊन भेट तर देऊन या, काय हवंय नकोय बघा. आता बायकोचा विषय म्हटल्यावरती नवरा कधी टाळेल का. लगेच निघाले आमचे भगवान शंकर आणि जाऊन तिथे त्याला प्रगट होऊन दर्शन देतात. म्हणे, अरे भक्ता, डोळे उघड, बघ तुझ्या समोर कोण आलंय. बघतो तर काय, हळूच डोळे उघडून, अरे हे कोण आहे, एवढ्या मोठ्या जटा, एवढं मोठं भयंकर रूप. कसलं रूप होतं आमच्या भगवंताचं. ते बघतच राहिला. अगोदर ते बघितल्या बघितल्या फक्त भगवंताकडेच बघू लागला. भगवंत म्हणतात, अरे काय मागायचंय, माग पटकन. म्हणे, देवा मला एकच पाहिजे. काय पाहिजे? जे मला भेटन त्याच्यापेक्षा दुप्पट माझ्या शेजारच्याला भेटलं पाहिजे. दुप्पट शेजारच्याला. भगवंताला वाटलं, अरे आपला भक्त तर खूपच चांगला आहे. तथास्तु म्हटले आणि आशीर्वाद देऊन भगवान शंकर तिथून निघून गेले. आता या पठ्याला घरी जाऊन प्रयोग करून बघायचा होता की खरं होतं का नाही. आणि मनात विचार करतो, भगवंता माझ्या दारामध्ये एक वीर होऊ दे. काय? माझ्या दारामध्ये एक वीर होऊ दे. जशी याच्या दारामध्ये वीर झाली, तशी शेजारच्या दारामध्ये 2 वीर्य झाल्या. त्याची यायची जायची वाटच बंद झाली. लगेच याने काय केलं, विचार केला, आपण एका पायाने काम चालवू, पण जर का माझा एक पाय गेला तर माझ्या शेजारचे 2 पाय जातील. लगेच स्वतःचा एक पाय तोडून घेतला, शेजारचे 2 पाय गेले ना. परत विचार करतो, एका हाताने माझं काम चालेल. स्वतःचा एक हात कापून घेतला, शेजारचे 2 हात गेले. महाराज, राहिलंच काय, हात नाही पाय नाही, आता काय राहिलं. सांगायचं तात्पर्य एकच होतं, काही लोक असे असतात की आपलं वाईट झालं तरी चालेल, आपल्याकडे एखादी गोष्ट नसली तरी चालेल, पण माझ्या जवळच्याकडे ती नसावी किंवा याच्याकडे ती नसावी. हे विचार करणारे आजचे लोक आहेत. काही लोक असतात ते विचार करतात की पुढच्याच चांगलं होऊ नाही, हो माझं चांगलं झालं पाहिजे. एकपट ते बरे बरं का, पण कुमतीवाले चांगले नाही. त्याच्यानंतर काही असे असतात ते या कलियुगामध्ये सहजासहजी सापडत नाहीत, आणि ज्याला सापडले त्याने समजायचं आपलं काहीतरी पुण्यच असेल. ते कोणते आहेत? महामती. संतांचे विचार घेणारे असतात महामती.
ते विचार करतात एक वेळेस आपलं वाईट झालं तरी चालेल, पण आपल्या पुढच्याच वाईट होऊ नये हा विचार करणारे म्हणजे महामती. ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर महामतीने विचार केला पाहिजे, काहीतरी चांगला विचार केला पाहिजे, पण नाही. तो बिंदुक नावाचा ब्राह्मण कुमतीने विचार करायचा, नेहमी वाईट विचार करायचा. बरं ठीक आहे, इथपर्यंत एक ठीक होतं. आता त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्याला चंचुला नावाची पत्नी होती. त्या पत्नी सोबत तो राहू लागला. राहता राहता आता जर का वाईटच विचार करत असेल तर महाराज काय बघायचं काम आहे. बायको घरातलं काही सामान वगैरे सांगायची, हे आणा ते आणा. आता आमच्या पठ्याला राग आला, आणि काय तुझी रोजचीच कुमकुम चालू आहे माझ्या पाठीमागे. बायकोवरती राग राग करायला लागला, तिला मारहाण करायला लागला. रोज तिला मारहाण करायचा. बघता बघता बायकोला सोडून बाहेर वेश्ये सोबत राहू लागला. वेश्ये सोबत राहत होता. आता बायकोने 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झालं, काहीच बोलली नाही. पण नंतर बोलायला लागली तर बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. स्वतः एकटा तिथे राहू लागला. तर महाराज वेश्याच त्या खऱ्या काही दिवस त्याच्या सोबत राहिल्या, आणि नंतर त्यालाच मारायचा प्लॅन करून त्याला मारून टाकलं. आता या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची हत्या झाली, तो मरण पावला. अशा पापी अधर्माला महाराज मुक्तता भेटेल का? पृथ्वी तलावरती आल्याच्या नंतर, या संसारात आल्यावरती जर का आपण चांगले कर्म केले नाही तर आपली मुक्ती होणारच नाही. आज आपण म्हणतो भूत दिसतात का, भूत असतात का वगैरे, ते दुसरे कोणी नसतात, असे पाप कर्म करणारे असतात. या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाची हत्या झाली, आणि हत्या झाल्याबरोबर त्याला पिशाच योनी प्राप्त झाली. पिशाच योनीमध्ये गेला. चंचुला नावाची त्याची पत्नी इकडे तिकडे फिरू लागली. आता ती सुद्धा अधर्म करायला लागली, ती सुद्धा विभिचार करू लागली. बघता बघता तिचं वय तरुणपणाचं म्हातारपणाकडे गेली, आणि म्हातारपण झालेलंय, पूर्ण तिचं अंग आता थकून गेलंय. आणि एक दिवस भगवान शंकराच्या मंदिराजवळ जाऊन थांबली. त्या भगवान शंकराच्या मंदिराजवळ थांबल्याच्या नंतर काही भक्त होते भगवंताचे, ते भगवंताचं भजन करू लागले. ते भजन तिच्या कानाला थोडस गोड लागलं, आणि ते भजन कानाला गोड लागल्याच्या नंतर ती तिथेच बसून राहिली. बघता बघता भजनावाले सगळे गेले. त्यानंतर कथेवाले आले, आणि भगवान शंकराची सुंदर अशी तिथे कथा चालू झाली. ती कथा श्रवण करायला सर्व भक्तगण असेच मंडपामध्ये बसलेले होते, आणि ती चंचुला नावाची स्त्री एकटीच मंडपाच्या बाहेर बसून ती कथा ऐकू लागली. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, बघता बघता 7 दिवस तिने ही कथा ऐकली, आणि नेमकं 7व्या दिवशीच तिचा तिथं देहांत झाला. तिचा देहांत झाल्याच्या नंतर महाराज तिने सुद्धा विभिचार केलेला होता, तिला सुद्धा नरकात जायला हवं. जसं तिच्या नवऱ्याने विचार केला तसाच तिने सुद्धा विभिचार केलेला आहे, मग ती सुद्धा नरकामध्ये जायला पाहिजे. पण नाही, तिला शिवदूत नेण्याकरिता आले, कारण तिने भगवंताची कथा श्रवण केली होती. जीवनामध्ये कितीही पाप केलं आणि त्याच्यामध्ये जर का थोडंसं पुण्य केलेलं असेल तर आपण महाराज कुठेतरी तरुणच निघतो. कारण त्या यमदूतांनी आपल्याला नेल्याच्या नंतर त्या नरकात नेल्यावर तिथे आपल्याला प्रश्न केले जातात की तू पृथ्वी तलावरती असताना तुला मनुष्य देह प्राप्त झाला होता, तेव्हा तू नेमकं तिथे जाऊन केलं काय? तिथे काय आपल्याला असं सांगता येत नाही, मी माझ्या मुलाला एवढी इस्टेट कमवून ठेवली, मी माझ्या मुलासाठी एवढे भांडण केले, मला सून एवढी भारी आणली, किंवा काय 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 तुमचे जे व्यवहारातल्या गोष्टी असतील ते आपण तिथे सांगू शकत नाही.
ते आपल्याला तिथे सांगता येत नाही. मग तिथे सांगता काय येतं? तर आपण केलेलं पुण्य आपल्याला तिथे सांगता येतं. भगवंतासाठी घातलेला वेळ आपल्याला तिथे सांगता येतो. या 24 तासापैकी आपण 1 तास जर का भगवंतासाठी घातलेला असेल तर तोच आपण तिथे सांगू शकतो. म्हणून या चंचुलाने ती कथा श्रवण केलेली होती. त्या 7 दिवसाच्या कथा श्रवणाने तिला यमदूत नेण्याकरिता आले, तिला शिवदूत नेण्याकरिता आले आणि त्या शिवदूतांसोबत ती कैलास पर्वतावरती गेली आणि कैलास पर्वतावरती गेल्याच्या नंतर आमच्या पार्वती मातेची दासी म्हणून तिला तिथे पद देण्यात आलं. बघा महाराज, एक व्यभिचार करणारी स्त्री, तिला आमच्या पार्वती मातेची दासी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आपण किती पुण्य केल्याच्या नंतर आपल्याला ते प्राप्त होईल सांगता येत नाही. पण तिने फक्त भगवंताची कथा 7 दिवस श्रवण केली होती. त्या कथेने तिला पार्वती मातेची दासी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आता तिथे रोज राहू लागली, आमच्या पार्वती मातेची सेवा करायची, नित्य सेवेमध्ये दंग होती. पण महाराज, आपल्या महाराष्ट्रातली स्त्री अशी आहे, तिने जर का एखाद्या वेळेस पती केला, तिच्या एकदा पती तिला स्वीकारला की महाराज ती कधी दुसऱ्या पुरुषाचा विचारही करत नाही आणि नेहमी त्याच पतीविषयी विचार करत असते. आता हिच्या मनामध्ये एक दिवस विचार आला की अरे, आपल्या पतीने एवढा कुकर्म केलेले, एवढा पापाचारी झालेला आहे, आता नेमकं तो कुठे असेल, त्याची अवस्था काय झालेली असेल. मनामध्ये विचार यायला लागला. खिन्न मनाने बसली होती, कोणत्याच कामामध्ये तिचं लक्ष नव्हतं. पार्वती मातेने बघितलं, विचारलं, का ग चंचुला, काय झालं? म्हणे, माते, मी पृथ्वी तलावरती असताना बिंदुक नावाचा माझा पती, त्या बिंदुक नावाच्या पतीने खूप पापाचार केलेला आहे. आता नेमकं तो कुठे असेल हा विचार मी करते. पार्वती मातेला म्हणायला लागली, पार्वती माता, जर का मी तुमची निष्पापपणे सेवा केलेली असेल तर माझ्या पतीचा काहीतरी उद्धाराविषयी मला सांगा. तेव्हा पार्वती मातेने सांगितलं, तुझ्या पतीला पिशाच योनी प्राप्त झालेली आहे. त्या पिशाच योनीमध्ये तो एका पर्वतावरती फिरत आहे आणि जसं माहीत झालं तसं आमच्या चंचुलाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. महाराज, तिचा पतीविषयी भाव पाहून आमच्या पार्वती मातेला दया आली आणि पार्वती मातेने एका ब्राह्मणाला बोलवलं आणि त्या ब्राह्मणाला बोलवून सांगितलं की बिंदुक नावाचा जो पिशाच योनीमध्ये त्याला प्राप्त झालेला आहे, त्याला जाऊन भगवंताची कथा सांगा. आणि त्या ब्राह्मणाने त्या पिशाच योनीमध्ये प्राप्त झालेल्या त्या ब्राह्मणाला म्हणजेच बिंदुकाला जाऊन भगवान शंकराची ही अवीट गोड मधुर कथा सांगितली. जशी ही कथा सांगितली तसं त्याचा तिथे उद्धार झाला आणि उद्धार झाल्याच्या नंतर पार्वती मातेला तो शरण आला, भगवान शंकराला शरण आला आणि अशा प्रकारे त्या बिंदुक आणि चंचुला नावाच्या पापाचार करणाऱ्या, कुलहीन असणाऱ्या त्या दोघांचाही इथे उद्धार फक्त भगवान शंकराच्या या शिवकथेने झालेला आहे. कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण जोडशी. या कलियुगामध्ये भगवंताची कथा श्रवण करावी, भगवंताचं नामस्मरण करावं, असा या कथेचा सरळ सरळ आपण महिमा इथे श्रवण केलाय.
मी तुम्हाला कालच सांगितलं, कथाचा महिमा का श्रवण करावा, तर ज्याने बिनु न होई परती बिनु पेरती होई नाही प्रीती. जर का आपल्याला त्याचा महिमा माहित नसेल तर आपल्याला त्याविषयी प्रेम उत्पन्न होणार नाही. आणि कथेविषयी भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झालं पाहिजे, कारण भगवंताकडे सर्व काही आहे, देवाकडे काय कमी असणार आहे? ही सृष्टीच देवाने उत्पन्न केलेली आहे. आपण कोणापासून उत्पन्न झालो असेल तर ते देवापासूनच झालोय. मग ते देवानेच आपल्याला उत्पन्न केले म्हटलं, हे सृष्टीचं कार्य सुद्धा त्यानेच केलं असेल. सर्व काही ते देवानेच केलेलं आहे. मग ते देवाजवळ गेल्याच्या नंतर आपण ते देवाला म्हणतो, देवा हे कार्य माझं पूर्ण होते, तुला नारळ फोडेल. तो देव काय तुमच्या नारळाचं भुकेलं आहे का? नाही. आपण देवाला म्हणतो, देवा माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, मी तुला भेटायला येईल, दर्शन घ्यायला येईल तुझं. देवा मी 4 धाम यात्रा करेल, माझं हे होऊ दे. देव काय तुमचंच भुकेलं आहे का? तिथं रांगी लागून बसलेले असतात एवढ्या मोठ्या. मग महाराज देवाला पाहिजे काय असतं? देवाला पाहिजे असतं प्रेम, भाव पाहिजे असतो. जसा आपण व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो, तेवढंच प्रेम आपण या ग्रंथांवरती, या शिवकथेवरती, या भगवंतावरती करावं. म्हणून तुम्हाला या कथेविषयी प्रेम भाव उत्पन्न व्हावा म्हणून हा महिमा सांगितला जातो. या महिमेद्वारे आपल्याला कळतं की अरे, या कथेतून आपला उद्धार झाला तर. म्हणून तुम्हाला महिमा इथे सांगितलेला आहे. यापुढे शौनकादिक महर्षी सूत महर्षींना म्हणतात की महाराज, अशी ही एवढी पवित्र ग्रंथ आहे, या कलियुगामध्ये स्त्रिया पापाचार करतील, गोहत्या इथे होईल, ब्राह्मण सदाचाराने वागणार नाही, संतांचा अपमान होणार आहे, खोटं बोलणं, देवालय अशुद्ध करणं, मांसाहार करणं, हे सर्व कार्य या कलियुगामध्ये चालणार आहे. इह घोरे, या कलियुगामध्ये हे सर्व चालणार आहे. मग या कलियुगामध्ये आमचा सरळ उपाय म्हणजे ही शिवकथा आहे. या शिवकथेला श्रवण केल्याच्या नंतर मुक्तता प्राप्त होणार आहे, हे तर आपल्याला आता माहीतच झाले. मग तुम्ही म्हणाल, गेल्या वर्षी सुद्धा ही शिवकथा ऐकली होती. एवढंच नाही, आमच्या गावात 3 सप्ते होते, 3 कथा आम्ही भागवतच ऐकत होतो, शिवपुराणच ऐकतो. आमचा कोण नाही उतरणार, आम्हाला कोण यमदूत, आम्हाला कोण शिवदूत नाही आले. प्रश्न आहे ना महाराज, आपल्याला काय येत नाहीत न्यायला? एवढी मोठी कथा आम्ही सांगतो, हे रोजच कथा ऐकतात, मग यांचा का उद्धार होत नाही, आमचा का उद्धार होत नाही, तुमचा का होत नाही? आपले एडिटिंग वाले दादा असतात, आपण तरी आता ऐकतो, तेच डबल ऐकतात, त्यांचा का उद्धार होत नाही? ते सुद्धा श्रवण करतात, आपण सुद्धा श्रवण करतो, मग आपला उद्धार या कथेने का होत नाही? तर महाराज, आपण कथा श्रवण करत असताना कथेचे नियम कधी पालन करत नाही. तुम्ही असो किंवा मी असो, आपण कथेचं कधीच पालन करत नाहोत. कथेचं पालन या कथेमध्ये आल्याच्या नंतर मत्सर भाव जो असतो, तो मत्सर आपण बाजूला केला पाहिजे. मत्सर भाव म्हणजे, मत्सर म्हणजे काय? एकमेकांविषयी मनामध्ये जो खंत असते त्याला मत्सर म्हणतात. जसं की आता इथे आलेल्या काही जणी अशा छान साडी घालून आल्या आहेत आणि बाकीच्याने जरा थोडीशी जुनी साडी घातलेली असेल, तर हिच्या मनात येतं, बाई किती छान साडी घालून आली ती. महाराज, हेच मत्सर आहे. एखाद्याच्या शेतामध्ये खूप धन झालं असेल, ले झालं त्याच्या शेतामध्ये यावर्षी, हाच मत्सर आहे. एखाद्याने नवीन गाडी घेतलेली असेल, त्या गाडीचे पेढे वगैरे खातात आणि घरी येऊन बायकोला म्हणतात, गाडी घेतली ना त्याने, आपलं काय? त्याला मत्सर म्हणतात. हा मत्सर आपल्या मनामध्ये असतो, हा मत्सर भाव मनामध्ये असतो.
म्हणून भगवंत आपल्याला पावन होत नाही. या कथेमध्ये स्वयं भगवान परमात्मा येऊन बसत असतात. कोणत्या रूपामध्ये भगवंत येतील हे आपण सांगू शकत नाही.